अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, दीप अमावस्या येणार आहे. तर या दीप अमावस्याला आपल्या शेतामध्ये क्षेत्रपाल दैवत असतात. मुंजा, माऊल्या, म्हसोबा, वेताळ, जुटीन इत्यादी. मग या देवतांसाठी किंवा या देवतांचा आपल्याला मानसन्मान करायचा आहे. तर तो आपण अमावस्याला करतो. आणि यांचा नैवेद्य काय आहे तर भाकरी, कांदा, चटणी, नारळ हे अर्पण करावे. आणि त्यांना जो आपण नैवेद्य दिलेला असतो तो घरी अजिबात आणायचा नाही आणि आपण देखील खायचा नाही. ते क्षेत्रपाल दैवत आहे. आणि पूर्वीचे लोक जे शेतकरी होते ते आपापल्या शेताच्या परिसरात त्या देवतांचा मानसन्मान करत होते. परंतु अलीकडे काय झालेलं आहे की जसे शेतीचे तुकडे होत चाललेले आहेत, म्हणजे विभक्त घरामुळे विभक्त संस्कृती आलेली आहे आणि त्यामुळे शेतीचे तुकडे होत चाललेले आहेत. आणि त्यामुळे ह्या देवतांकडे बऱ्याचशा लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि त्यामुळं ते या देवतांचा अमावस्याला मानसन्मान करत नाहीत किंवा त्यांना नैवेद्य अर्पण करत नाहीत. त्यामुळे कुटुंबामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. जसं की आपल्या घरात नेहमी आजारी लोक पडतात किंवा शेतीत पीक उत्पन्न चांगल्या प्रकारे निघत नाही, ट्रॅक्टर बिघडतो किंवा कुटुंबामध्ये कर्जाचं डोंगर फार मोठं होत आहे. अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या आपल्या कुटुंबात निर्माण होतात. हे केवळ याच्यामुळेच, परंतु ही गोष्ट आपल्या लक्षात जास्त प्रमाणात येत नाही आहे. तर यासाठी तुम्ही जर आपल्या शेतामध्ये ह्या देवता असतातच आणि त्यामुळे यांचा अमावस्याला नक्की मानसन्मान करा. मानसन्मान करण्यासाठी काही जास्त प्रमाणात काही खर्च येत नाही आहे. त्यामुळे तुम्ही ह्या मानसन्मान आवर्जून करू शकता आहे. आणि याच्यासाठी वेळ पण देखील कमी लागतो आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून हा मानसन्मान तुम्ही करा आणि त्या देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.